नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बनविणार आहोत ओल्या नारळाची चटणी। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। तर मी इथे अर्ध्या ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे। 5-6 हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे मी एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडीशी पुदिन्याची पाने ही घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व बारीक करून घेऊया। इथे आपले मिश्रण बारीक करून तयार झालेले आहे। आता एका भांड्यामध्ये काढून त्याला आपण जिरे मोहरी याची तडका देऊया। मी इथे तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। इथे आपले तेल गरम झालेले आहे। त्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ, चमचा मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता आपण याला वरून तडका देऊया। आता हे तडका दिलेले मिश्रण आपण ओल्या नारळाच्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर डेकोरेशनसाठी तयार करूया। तर तयार आहे आपली ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी। तुम्ही ही चटणी स्पंज डोसा किंवा अप्पे, इडली यासोबतही खाऊ शकता। तर तुम्हाला ही आपल्या ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी कशी वाटली? ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।